नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. अभयसिंह जगताप महाविकास आघाडीचे उमेदवार. विधान परिषदेच्या सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी झालेल्या छाननीमध्ये सीमा सुनील पोद्दार या अपक्ष उमेदवारांचे दोन्ही अर्ज अवैध ठरले. एकूण 8 पैकी 7 उमेदवारांचे 11 अर्ज वैध ठरले असून किशोर हनुमंत धुमाळ यांच्या अर्जावर रात्री उशिरापर्यंत सुनावणी सुरू होती. अखेर त्यांचाही अर्ज वैध ठरवण्यात आला. राष्ट्रवादी शरद पवार गटाने अभयसिंह खाशेराव जगताप व बाळासाहेब उर्फ प्रताप पाटील यांना एबी फॉर्म दिले होते. पक्षाने जाहीर केलेले उमेदवार बाळासाहेब पाटील यांच्या आधी एबी फॉर्मसह अर्ज दाखल केल्याने अभयसिंह जगताप यांचा अर्ज अधिकृत ठरवण्यात आला. यामुळे आता बाळासाहेब उर्फ प्रताप पाटील यांच्याऐवजी जगताप हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ठरले आहेत. पाटील यांची उमेदवारी अपक्ष ठरली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारी शेवटच्या दिवसापर्यंत 8 उमेदवारांचे 13 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यांच्या अर्जाची निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी मंगळवारी छाननी केली. यामध्ये महायुतीचे भाजपाचे उमेदवार धैर्यशील ज्ञानदेव कदम राहणार गोरेगाव जिल्हा सातारा, महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभयसिंह खाशेराव जगताप राहणार वरकुटे जिल्हा सातारा यांच्यासह प्रताप धोंडीराम पाटील राहणार उरुण ईश्वरपूर, मयूर बाबासाहेब पाटील राहणार सांगली, संजय नायकू मेढे राहणार मिरज, तानाजी भगवान पाटील राहणार आटपाडी, किशोर हनुमंत धुमाळ राहणार बागडवाडा जिल्हा सातारा या सर्व अपक्ष उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. सीमा सुनील पोद्दार राहणार मार्डी जिल्हा सातारा यांनी आपल्या अर्जासोबत शपथपत्र व इतर कागदपत्रे न जोडल्याने त्यांचे दोन्ही अर्ज अवैध ठरवण्यात आले. याबाबत सोमवारी सूचना करूनही त्यांनी आवश्यक कागदपत्रे न जोडल्याने त्यांचे अर्ज अवैध झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी दिली. राष्ट्रवादीने अभयसिंह जगताप व बाळासाहेब उर्फ प्रताप पाटील यांना एबी फॉर्म दिला होता. मात्र जगताप यांना पाटील यांच्या अगोदर फॉर्म देण्यात आल्याने जगताप यांना अधिकृत उमेदवार ठरवला आहे. किशोर धुमाळ या अपक्ष उमेदवाराच्या अर्जावर एका उमेदवारासह 3 मतदारांनी हरकत घेतली. अर्जावरील सह्या खऱ्या नसल्याची हरकत होती. याबाबत उशिरापर्यंत सुनावणी सुरू होती. अखेर निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर घोष यांनी त्यांचा अर्ज वैध ठरवला. आता अर्ज माघारीची शेवटची मुदत 4 जून अखेर असून त्या दिवशीच निवडणुकीचे नेमकं चित्र स्पष्ट होणार आहे.